कारण काय आहे बघा, वेळ कमी असतं, त्या वेळेमध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा असतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकच सांगे आता बघा, शून्यातून गेले शून्य, शून्यातून गेले शून्य, राहिले शून्य. आणि खरोखरच तुमच्यासारखे भजन रसिक असले हे आमच्या दोन्ही बुवांचं पुण्य, आमच्या दोन्ही बुवांचं पुण्य, आमच्या दोन्ही बुवांचं पुण्य. कारण आज आम्ही आहे ते तुमच्यामुळे. आज तुम्ही बसलात आणि खरोखरच अभिमानाने बुवा सांगावीशी गोष्ट वाटते की एवढ्या टायमापर्यंत एकही मंडळी जागची हल्ली नाही. एकदा सलाम भाईंदरवासियांना, एकदा जोरदार टाळ तुमच्यासाठी तुम्ही वाजवा. कारण भजन पूजन कीजन काय असतं हे आज तुम्ही दाखवून दिलात. कारण संतांची भूमी बरोबर आहे, पण संतांच्या भूमीमध्ये आज तुम्ही या ठिकाणी थांबलात. आता मी याच्याकडे बोलते. होय અહીંયા ક્યાં જાઓ છો તમે? અહીંયા આવી જાઓ તમે. તમારે હવે ખટિયાન ખટીત કરું છો. હવે બધું આવડે છે આપણે, ગુજરાતી, મારવાડી, કન્નડ બી આવડે છે. ઉन्न रंड मोन्न नाल यज्ञ आर यर यट्ट उमद पत्तर. एका वडापाव वगैरे काय हवा असलो तर वरच आणून द्या, पळूक बघित आता. ते का माहिती आहे माझा तोंड कसा आहे त्या. आणि मी हाही बोललोय तर एवढ्या पुरता नाही, अख्ख्या भाईंदरला ऐकून जाऊ गो. हा अजिबात हलायचं नाही. पहिला भुवनसाठीच्या गाणं घेते. केसामध्ये गजरा, केसामध्ये गजरा, बुवाचा नवा नवा नखरा. केसामध्ये गजरा, बुवाचा नवा नवा नखरा. या बुवाला नवऱ्याच्या कुणीतरी नऊवारी लुगडा. या बुवाला नवऱ्याच्या कुणीतरी नऊवारी लुगडा. या बुवाला नवऱ्याच्या कुणीतरी नऊवारी लुगडा. केसामध्ये गजरा बुवाच्या, केसामध्ये गजरा. म्हणता लाईव्ह आहे, बंडे काढून दाखवलंय असते पण दाखवणार नाही. म्हणजे लाईव्ह असला तर दाखवायचं नाही, लाईव्ह नसला तर कपडे सुद्धा गाडीत येऊ बुवा 100 रुपयासाठी. असं नाही बुवा, लाईव्ह असून दे की कसं पण असून दे, लाईव्ह नसलं तरी उद्या भजन रसिक आहे ना तो बोलणार आहे की अमक्या बुवानी काय केलं, तमक्या बुवानी काय केलं. लाईव्ह आहे म्हणून घाबरायचं नाही. हो एखादं वाक्य बोललं, मगाशीच सांगितलं आपण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो, त्यांनी तोंडातून निघालेला शब्द कधी माघार घेतला नाही. आणि आम्ही घाबरतो लाईव्ह आहे म्हणून मी करणार नाही. नाहीतर लोकांची भांडी सुद्धा घाशीत लाईव्ह नसला तर. असं नाही, जे काय आहे ते बिंदास बोला ना. लाईव्ह आहे, तुम्हाला जे येतं ते करा. आपण परंपरा सांगतो. मी ढोलकी लावली का कारण एखादं गाणं त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. माका तुझी सवय माहिती होती, तू 1.25 तास काय आणखी त्या आकाशला ढोलकी लावून सांगित होतं. म्हणजे आणखी 15 मिनिटं. म्हणजे घड्याळ आणलं की नाही, की चालू आहे की नाही. नाहीतर मग घड्याळाच्या पक्षात जा आणि एक मोठा घड्याळ आहे बांधायचा. म्हणजे एकदा चालू केला सम्राट की लग्न आयर या आयर या आयर. हे बघ किती जमले. हे बघ काल सिंगल भजना घे बघ. पैशासाठी भीक मागणारा पवार नाही. म्हणजे 100 मिळाले की काय कोण करणार तो डोंबाऱ्याचा खेळ असता बघा. ते का 100 दिले की नाच जमू रे नाच, की नाचत सुरुवात करतात. तसं नाही करायचं बुवा. दुसऱ्याचा पण विचार केला पाहिजे. कारण लाईव्ह आपण म्हणतो, आता त्या लाईव्ह वाले 1.25 तास गजर बघितला नाही. आमच्या पंचरत्नांची आठवण करता. आपण गुरुजनांचा तुम्ही सांगितलं की माझे गुरुजन या ठिकाणी मी क्लासला यायचो ते तुमच्या कर्मान रडतील काय हो. 1.25 तास जर एका बुवान गजर काढला तर बारी किती तास चालायची. आणि लोकांचा टाइम आहे काय हो. पण तुम्ही बसला त्या ठिकाणी, हे पण विचार केला पाहिजे ना बुवा. घेते हळूहळू घेते. म्हणून केसामध्ये गजरा, केसामध्ये गजरा, बुवाचा नवा नवा नखरा. केसामध्ये गजरा, या बुवाचा नवा नवा नखरा. या बुवाला आणून द्या कुणीतरी नऊवारी लुगडा. या बुवाला आणून द्या कुणीतरी नऊवारी लुगडा. या बुवाला आणून द्या नऊवारी लुगडा. घरात गेलेलो सुद्धा पाठी येऊ गो बुवा नाही काय. ते का मर्दाचा आवाज म्हणतात. गणपत पाटी कैसा लग रहा है अभी. तुम कांदा बटाटा मंगा के ही रखो अभी इधर. पण प्रथमतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी एक गाणं सादर करतोय. सगळ्यांच्या भावना त्यामध्ये दडलेल्या आहेत.
खास करून निलमताई. मी बघा एकदाच नाव घेतलं, एकदाच वाचलंय, पण प्रत्येक वेळी लक्षात आहे. तुम्ही सांगितलं मी निलिमा नाही म्हटलं, युट्यूबला गेलेला आहे, लाईव्ह गेलेला आहे. जर त्या खोटा असत ना तर मी आज या ठिकाणी जेवढे काही पैसे जमतील ते तुमका देऊन जाईल. बघा युट्यूबला चेक करा पहिलं. खोटं बोलायचं नाही कधी आणि माइंड शार्प पाहिजे हो. आज ते निवेदक कसे बघतातच बघा, ते चष्म्यातनं भारी वाटतंय. मका गॉगल तेव्हा तेवढं भारी बघायला खरोखर. आणि एखाद्या हिरोपेक्षाही भारी दिसते. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जातो. अतिशय सुंदर निवेदक निवडलाय. यमराजाने डाव साधला, घेऊन गेला साहेबांना. यमराजाने डाव साधला, घेऊन गेला साहेबांना. कोटी कोटी शतकोटी कोटी कोटी प्रणाम मुठा महाराष्ट्राच्या बाळू वादळ जन्मलं ठाकरे या घराण्यात. आनंदाचे मन फुलले मराठ्यांच्या बाळासाहेब गजर झाला, बाळासाहेब गजर झाला, राजाला बोला महाराष्ट्राला. मार्मिक करते साप्ताहिक धडाडीचा सामना. मार्मिक करते साप्ताहिक धडाडीचा सामना. तिखट शब्दाचा मारा केला, कागविल्या भावना. जय 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 महाराष्ट्र, जय 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 महाराष्ट्र. नादक की हात मनमला. काळा दिवस उजाडला, सूर्यास्ताला गेला. दिवाळीचे दिवस होते, सगळीकडे दिवे लावले गेले होते, रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या, प्रत्येकाच्या दाराबाहेर सजावट केली गेली होती. एवढ्यात एक दुःखद वार्ता समजली. आपला राजा आपल्याला सोडून गेला. आपला राजा आपल्याला पोरका करून गेला. प्रत्येकाच्या घरचे दिवे मालवले गेले, रांगोळ्या पुसल्या गेल्या, पण आपल्या घरातील माणूस गेला आणि प्रत्येकाची ओढ लागली ती शिवाजी पार्कच्या दिशेने. ज्या शिवाजी पार्क वरती बाळासाहेबांनी भाषणं ठोकली होती, त्या शिवाजी पार्कच्या दिशेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यायला लागली. का? आपल्या राजाचं अंतदर्शन व्हावं म्हणून प्रत्येकाची नजर तिकडे चालली, वाट तिकडे चालली, पाय तिकडे चालले होते. आणि शेवटी प्रत्येकाने त्या ठिकाणी उपस्थित राहून राजाचं दर्शन घेतलं. असा राजा परत होणे नाही म्हणून म्हणतोय बघा. आणि खरोखर मोठेपणा सांगत नाही, मी कधी मोठेपणा सांगितली नाही, पण ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी टीव्ही समोर बसलो होतो, बातमी समजली, तेव्हाच हे काव्य मी लिहिलं होतं. माझ्या लेखणीतून निघालेलं काव्य आहे. कारण खरोखर त्या माणसासाठी पक्षभिक्ष हे बीजेपीत असतील, कशात असतील, काय त्यांचं काय खायच्याही पक्षात जातील. आता कोणी 2-3 हजार रुपये दिला तर मनसेत सुद्धा जातील ते, बरोबर नाही. आणि त्याच्यात आता कुणी सांगितलं दशावतार नाटकात काम कर म्हणून केसबीत वाढवलेलं स्त्री पात्र करू करीत आहे. माणसा तो भरोसा नाही, काही करू शकता माणूस, नाही का? पण आपला पक्ष म्हणून नाही, पण एक व्यक्तिमत्व म्हणून माझ्या हृदयामध्ये कायमचे राहणार ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे.
जरी कित्येकांनी पक्ष बदलले असतील, इथे पण असतील बरेच जण, पण प्रत्येकाच्या मनामध्ये ती मूर्ती मात्र जिवंत असणार हो. प्रत्येकाच्या मनामध्ये मूर्ती जिवंत असणार. कारण मगाशीच सांगितलं, दादा गोंडकेंना मदत केली, मुस्लिम लोकांना सुद्धा त्यांनी जवळ केलं, आपले युपी वाल्यांना सुद्धा जवळ केलं. कोणता जाती धर्म पाळला नाही, जसा छत्रपती शिवरायांनी नाही पाळला तसा माझ्या हिंदू हृदय सम्राटाने पाळला नाही हो. खरोखर आज हिंदू हृदय सम्राट असते ना, ह्याच्या नावाने रडले असते हे केस बघून. सांगितलं नाही ते बायकांचा अधिकार कशा घेतलंच म्हणून, आणि म्हणता मी बर्डे काढून दाखवीन, बर्डे काढून दाखवीन. म्हणजे तुमच्याकडनं शिकू केल्यात त्या महिला. आणि मुंबई सारख्या ठिकाणी राहतात ज्या महिला, चांगल्या संघटित लोक आहेत, ते काय शॅम्पू वगैरे वापरत ना तुमच्यासारखे बर्डे काढून बघतात. त्या गावच्या वाटल्या तुमका बघा, एक एक 5-5 म्हणजे 50,000 रुपये पगार घेणारे महिला आहेत ते सर्व बुवा. मी इथे बसून सांगतो, नको ते काहीतरी आपला चावटपणा नसते म्हणून म्हणतात. काळा दिवस उजाडला, सूर्यास्ताला गेला, लाख लाख आसवाणी मनाचा राहू गेला, लाख लाख आसवाणी मनाचा राहू गेला. पाहुनिया जनसागरा, पाहुनिया जनसागर काही सुचेना संजयाला. कोटी कोटी शतकोटी कोटी कोटी प्रणाम माझा महाराष्ट्राचा माझा, कोटी कोटी प्रणाम माझा शिवसेनेच्या ठाण्याला, कोटी कोटी प्रणाम माझा वारंवार उडकडे नाही. मंडळी जमली सारी, आज मंडळी जमली नाही बघा, मंडळी जमली सारी, झाली आहे राची तयारी. श्रीमती कल्पना ताई शिगवण या मंडळाच्या सचिव यांकडून 101 रुपयाचे पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. मंडळी जमली सारी, सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी, सजलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान. लग्नाची धामधूम कशी होती ती बुवानी दाखवला, आणि कच्ची कशी वाजवतात हा आणि पक्की कशी घेतात ते सगळं दाखवलं. आणि बुवानी असो बुवा लग्नाचा असा ऑर्डर पण घेतात, लग्नामध्ये बुवा कच्ची लावून बसतात नाही का. ब्रँड कोणता आहे, ब्रँड कोणता आहे बुवा, कारण बुवांचं कसं आहे मगाशी सांगितलं आणि म्हणता यमराजिलो, ते काय सांगितलं त्यांच्या त्यांना नाही समजलं. म्हणजे चित्रकार होतो एकदम बुवा होतो,
पण हे सुद्धा यमाकलाही घाबरत, हे सुद्धा यमाकलाही घाबरतात. एकदा यम यांच्या दारामध्ये येलो रेड्यावर बसून यम येलो. त्याबरोबर हे हुशार प्राणी यमाक बघितल्याबरोबर यमाक आतमध्ये बोलवलं आणि म्हणता या 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 हा वेलकम वेलकम म्हणू लागले यमाक. यम सुद्धा घाबरून गेलो, म्हणता आतापर्यंत थै गेले माका कोणी का असा आदरातिथ्य केलेलं नव्हता. यम सुद्धा आतमध्ये गेलो, सोप्यावर बसलो. त्याबरोबर हे गुलाम काय म्हणतात, माका नेऊ केलास त्या बराबर आहे, पण म्हणतात तुमका वाईट चाय देते बनवून, तुमका वाईट चाय बनवून देतोय. म्हणून हे चाय बनवून आतमध्ये गेले किचन मध्ये, चहा बनवला आणि चहामध्ये झोपेच्या 2 गोळ्या टाकल्या आणि यमाक आणून चाय दिला नाही. यमाक आणून चाय दिला नाही. यमान चहा प्याला बरोबर गाढ झोपी गेलो. यम झोपलो. यम झोपल्या बरोबर ह्यानी यमाच्या हातातलो तो लॅपटॉप घेतला. कागद नव्हतं नाव, आता फर्स्ट फॉरवर्ड लॅपटॉप घेतला. लॅपटॉप मध्ये पहिलाच नाव होता जनार्दन पेडणेकर. त्या गुलामान काय केला तर डिलेट मारला नाव, डिलेट मारला नाही. सगळ्यात शेवटी जनार्दन पेडणेकर टाकून ठेवला. झाला. यम 1 दिवसानंतर अगदी उठला आणि एकदम खुश झाला. म्हणता वा वा पेडणेकर, म्हणता असं आदरातिथ्य माझं कुठेच झालं नाही. मी बऱ्याच ठिकाणी गेलो पण सगळीकडे रडण्याचा आवाज येतो. आज तुम्ही मला चहा विचारलात आणि माझं एवढं आदरातिथ्य केलात. म्हणता मी आज तुमका नेऊ केलं होतं, मी तुमका नेऊ केलं होतं, पण आता म्हणता आता करणार नाही. लिस्ट मध्ये म्हणता तुमचं पहिलं नाव आहे ना, त्या आता पहिल्या नावापासून मी सुरुवात करणार नाही. म्हणता खालच्या नावापासून सुरुवात करणार. लोकांना म्हणते यमात पण मेलो आणि तसंच मेलो. बरा ते तसे हुशार प्राणी आहेत. ते केस का कापीत नाही, त्याला आता रहस्य सांगतोय. मागापासून बोलले नव्हते पण या माणसानं तोंड टाळवलं मला. केस का कापीत नाही. एकदा सलून मध्ये केस कापून गेलं आणि जाताना एक पोरगो खेळत होतो हो क्रिकेटने. 8-10 वर्षाचा पोरगो होतो. त्या पोरग्यात सुद्धा म्हणतात चल बाबू, म्हणतात तुझे पण केस कापते. बाबू चल तुझे पण केस कापते. गेल्या सलून मध्ये पहिले स्वतःचे केस कापून घेतला नाही, दाढी करून घेतला नाही, फेशियल केला नाही, डिटेन केला नाही. बरं ना? आणि काय काय केला, सगळं केलं नाही. हे निघून गेले. त्या सलून वाल्याक वाटलं आता पोरगो बराबर इलेलो आहे म्हणजे हेंचोच असणार, त्याचे सुद्धा केस कापला. आणि त्या पोरग्या सलून वाले विचारतात हे पप्पा तुझे काय गेले, कधी येतील, पैसे कधी देणार. तो पोरगो म्हणतात ते माझे पप्पा नाही म्हणता, ते माझे पप्पा नाही म्हणता, रस्त्यातनं मागा धरून आणला नाही होतं. तेव्हापासून तो सलूनवाला स्वच्छ आहे म्हणून सलूनवाल्याकडेच आहे. पण मी काय म्हणतोय, आज काय मिळाले 300-500 रुपये ते सलून मध्ये जावा देऊन टाका आणि हे तर बंद करा. असो एक या ठिकाणी सर्व खरोखर या ठिकाणी आज सर्व प्रकारचं पब्लिक बघायला मिळालं की जुने जाणते सुद्धा, नऊ तरुण सुद्धा. आणि खरोखरच अभिमान आहे मला. म्हणजे बुवा आतापर्यंत बघा कोण हलायला बघत नाहीये, म्हणजे खरोखर मानलं पाहिजे. एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. एक गाणं या ठिकाणी सादर करतोय. तुझा ना भरोसा माझा भरोसा, हे जग हे कुणाची सांग भल्या माणजा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुठी गोड साखर. सोडून दे रे सणाचा तुला लसा, हे जग हे कुणाची सांग भल्या माणजा. कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला या गोडी अभंगाचे.
करून घे करून घे करून घे भक्तीने सुधी दुधाच्या काय गाणं लिहिले अजरामर प्रत्येक शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे नाही काय प्रत्येक शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे बघा भुवानी मगाशी सांगितलं लग्न होत नाही कोणाकोणाची झाली म्हणजे ज्यांच्या हत्तेच्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा ज्यांना नाहीत त्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा पण काय मुलांनो काळजी करू नका असंच एक बाबलो होतो असंच एक बाबलो होतो त्याचा सुद्धा लग्न जमत नव्हता त्या बाबल्याचं लग्न जमत नव्हता म्हणून काय केलं त्या एका ठिकाणी कोकणात समजलं की 3 मुली आहेत एका घरामध्ये ताई एका घरात 3 मुली आहेत समजल्या बरोबर माका फोन केला म्हणता बुवन माझ्या बरोबर चला म्हणतात म्हटलं येतय म्हणता आणखी कोणा जोडीत घेऊ काय ते होय म्हणता पेडणेकर बुवांका घेवा मग आम्ही 2 जण गेला लग्न जमूसाठी बाबल्याचा गावात आणि गावात गेल्यानंतर आदरातिथ्य करतात बघा सकाळी गेल्या सर्व चाय वगैरे घेऊन इली सगळी चाय घेऊन इली त्याबरोबर बाबलो म्हणता बुवानू म्हणता चांगला घर दिसताय पोरी चांगले दिसतात म्हटलं ग पुरव म्हटलं आता काय बोलू नको म्हटलं आम्हीच काय त्या बोलताव म्हणून मी त्या पोरगीक एका विचारलंय 3 पैकी एका पोरीक विचारले गो तुझं नाव काय त्या 1 नाही 2 नाही आऊच म्हणता सकला नाव सकला त्याबरोबर बाबलो घाबरलो बोन म्हणता पोरगा काय उत्तर देत नाही म्हटलं ग पुरव म्हटलं 3 जणी तिघातले 1 तरी म्हटलं चांगला असेल झाला ह्यांका ठरव होई नाही ह्यांनी लगेच प्रश्न केला नाही गो कितीपर्यंत शिकलं पोरगी 1 नाही 2 नाही पोरगी तो बापूस म्हणता लटक के मॅट्रिक पास त्याबरोबर बाबलो परत घाबरलो म्हणता आता काय लग्न जमणार ना म्हटलं ग पुरव म्हटलं दुपारी जेवण बिवण खावं करूया झाला कोकणात गेल्यानंतर माहित आहे आपल्याला जेवण बिवण करतात चांगला चमचमीत जेवण केलं आणि जोक वाढलं आणि वाढल्याबरोबर बाबल्या भाजी बघितलं तर वांग्या बटाट्याची भाजी होती बापल्यात लय आवडतं वांग्या बटाट्याची भाजी बघितल्यावर त्याच्या तोंडात ना लाळ येऊ लागली काय समजली लाळ येऊ लागली बाबल्याच्या तोंडात ना बाबलो म्हणता बोन म्हणता ते लग्न जमत की नाही जमत त्या मरून दे पण म्हणता भाजी चांगली झाली आणि जेवण चांगला झालाय ह्या त्या पोराने ऐकलं आणि त्याच्यात 1 पोर होता त्या म्हणता भाजी तांदी होत नाही तर काय होत भाजी तांदी नाही तर होत नाही तर काय होत चिवून कुणी दिना ना चिवून बाबलो म्हणता बोन म्हणता 1 म्हणता कटाप झाला याच्यातला आता 2 राहिले म्हटलं कपूर वाजून 2 त्याबरोबर त्या दुसरा पोर होता त्या म्हणता अगो तू चिवून देत तर काय जाया तू चिवून देत तर काय जाया त्या फोयनी कुणी दिना फोयनी मी दिये त्याबरोबर बाबलो म्हणता बोन 2 कटाप झाली म्हटलं ग पुरव अजून 1 चान्स आहे म्हटलं 3rd अंपायर बाकी आहे 3रा चान्स आहे त्याबरोबर त्या 3रा पोर दरवाजाच्या पाठीमागे तांब्या घेऊन उभा होता पाण्यातून त्या का राहावलाच नाही त्या म्हणता गोय आंधळे मालवणी भाषा तिसरा पोर म्हणता गो गप व्हावा तुम्ही गप व्हावा आईन सांगितलं ना पाहुण्यांच्या भुयात काय बोयायचं नाही मया पिया काय मग अशा प्रकारे 3 पोरी कटाप झाल्या आमच्या बाबल्याचा काय लग्न जमलेलं नाही आणि तेव्हापासून बाबलो केस वाढून फिरतात मी काय म्हणते लुंगी झाकून ठेवलं ना भगवी हे भगवीने झाकून ठेवलं तिकडे करा जरा तिकडे करा ती भगवी लुंगी झाकून ठेवलाच ना ती कमरेक बांधा आणि हातात 2 कमंडलू घ्या आणि आपलं हिमालयाचा रस्तो धरा आणि म्हणा भम बम बोले चांगली दिसते ना असेच येतात ते सकाळचे डोंबिवली स्टेशनला असतात बघा भगवी वस्त्र घालून असे असतात बरं आहे ना किंवा पिवा चाय पिवा आता माईक येणार नाही तिकडे तुम्ही पिवा नाही तर पण झोपत होय 1.25 तासाचा 1.5 तास पुरा करणार हा कांदा बस का शमना काय पण खरोखर एक घडलेली घटना सांगतो माझा कारवारचा एक मित्र आहे कर्नाटक होता कारवारचा मित्र आहे आणि तो 8 दिवसापूर्वी आमच्या घरी आला होता डोंबिवलीला घरी आल्याबरोबर मी मागांना सांगितलंय
म्हटलं त्याला शिरो बनवून दे म्हटलं. माघारी शिरो चांगला बनवता म्हटलं शिरो बनवून दे. शिरो बनवून दिला आणि ते का त्यांना खाल्याबरोबर मी विचारले बाबा कसं लागलो शिरो. तो कर्नाटकातलो मित्र शिरो कसं लागलो म्हटला. तो म्हणता भुवन म्हणता शिरो चांगलो आहे. भुवन शिरो चांगलो आहे पण म्हणता कुल्याची काटता. मी म्हटलं ह्या काय गडबड म्हटला. शिरो चांगलो आहे म्हणता कुल्याची काटता. परत विचारलंय बाबा शिरो कसं झालो आहे. नाही म्हणता शिरो चांगलं झालो आहे पण म्हणता कुल्याची काटता. म्हटलं याच्या काहीतरी भाषेची गडबड दिसत आहे म्हणून परत विचारले त्या का. तर म्हणता शिरो चांगलो झालो आहे पण भुवन म्हणता तो चमच्याकडे दाखवून. त्यांच्या कर्नाटकात चमच्या कुलो म्हणतं. शिरो चांगलं आणि यांच्या घराकडे तसंच मी गेले हो एकदा संडेचं. म्हटलं जाऊया. सांगतात ना माझी बहीण आहे माझी बहीण आहे यांची बहीण आहे. मी गेलोय जेव दुपारतो गेलोय जेव 12:30च्या आसपास गेले ना हो. किती वाजले होते काय तुमचा घड्याळ बंद कपाळ आता ह्या म्हणतो 12:30च्या आसपास गेलोय आणि म्हटलं बसले आता जेव पीक वाढती. तर हे जे आतमध्ये गेलं किचन मध्ये नुसती वादावादी चालू झाली की माझी बहीण आणि हे आपटीत भांडी आपटीत म्हणतात झाला काय म्हणतो. जोरात आवाज येऊ लागलो. म्हणता घरात काय नाही तुम्ही पाहुण्यांका बोलवलात घरात काय नाही तुम्ही पाहुण्यांका बोलवलात अशी भांडूक लागली. ह्या यांचा बघितल्यावर म्हटलं हाय का अन्न भेटण्यातला नाही माका हाय का अन्न भेटल्यातला नाही. मी आपलं तसंच बाहेर येलंय आणि जोरा चपला आपटीत असं जरा पुढे गेल्यासारखं केलंय. त्याबरोबर यांनी काय केलं दार लावून घेतला नाही. मी परत पाठी दारात कान लावले. ही दोघा जरा खुश झाली जोरात असं. म्हणता कसं पळवलो त्या पाहुण्यात कसं पळवलो म्हणता आम्ही खोटा भांडण केला. तेवढ्यात मी दार ढकलून आतमध्ये गेलोय. मी पण खोटाच बाहेर गेलो होते. अरे अपने पास भी है. तुमको लगा कि मेरा शेर मार के सब हो जाएगा ऐसा कुछ नहीं. पवार कम गिरने वाला नहीं मेरे साथ में वो निवेदक है. खरोखर हिरो सारखे वाटते एकदा जोरदार टाळ्यांसाठी होऊन जाते. खरं एवढ्यामध्ये म्हणजे त्यांच्याकडे बघितलं माका नसतं असं म्हणजे जवानीची फिलिंग येतात. नाही खरोखर ते बघ ना बघा तुम्ही तुमच्या तोंडात पावडर लावा जरा. आता तुमची बाकी मी किती ठिकाणी गारा निघालो तुमच्या लग्नासाठी. तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा. हे नंतर सांगितलं ना आपलं म्हणजे तुम्ही आपलं म्हणजे व्हॅलेंटाईन डे बाकी सगळ्यांना म्हणता हनुमान जयंतीच्या शुभेच्छा ते गेले करून. तुम्ही प्रयत्न करा तुमच्या लग्नासाठी. पहिल्या काळी कसं होतं ताई लग्न म्हणजे आमचे आई बाबा वगैरे सांगायचे त्या टायमात. म्हणजे मुलगी असली तर सांगायचे हा तुझ्या घरात मुलगी दिली सांगायची की नाही बाबांनो. आणि एखादं सांगायचे तुझ्या घरची सून करून दे. आजकाल कोणाची हिंमत आहे आपली पोरगी असली तर सांगूची हिंमत नाही. अजिबात हिंमत नाही कोणाची सांगूची. कारण जमाना बदललाय आणि जमाना बदलल्यामुळे काळानुरूप वागावे लागते. त्यामुळे कोणाची हिंमत होणार नाही. या ठिकाणी या गाणं आणखी सादर करते हिंदू हृदय एकच आपल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांसाठी. एकच ठाण्या या ठिकाणी सन्माननीय विनायकजी नेरुरकर साहेब युवा सेना विभाग अधिकारी. विनायकजी नेरुरकर युवा सेना विभाग अधिकारी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाख धन्यवाद देतो. ज्यांनी दिले त्यांचे सुद्धा आभार. ज्यांनी नाही दिला नाही त्यांचे सुद्धा आभार. पण जाऊच्या अगोदर त्यांना जेवचे असते त्यांनी देऊन जावा. उद्या सकाळी असा होऊ नको राहायला चुकल्यासारखं वाटतं. नेरुरकर ने म्हणजे नेत्यात राहणारे. रु म्हणजे हृदयामध्ये घुसणारे. र म्हणजे रयतेचे वाली. क म्हणजे कणखर आणि र म्हणजे रम्यता असणारे ते म्हणजे नेरुरकर. एका जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. आईवा सोनी सनी मगाशी सांगितलं नाही स्टार्टिंगलाच काय सांगितलं नाही की म्हणता मंदिरात गेल्यानंतर म्हणजे मुलींची नावं कशी आहेत आराधना साधना हा आणि काय बोलले ज्योती. हो तुमका काय मुलांची नावं दिसली नाही. पहिल्या दुनियातल्या लोकांची कशी तुकाराम सकाराम ज्ञानदेव राजाराम ही नावं असायची ती सुद्धा देवांची असायची ना. तुम्ही बाकी यांच्याकडे बरा वळखता. तुमचा सगळ्यात तसा दिसताय केसांमुळे. नक्की गडबड काय असो. एकच ढाण्या वाघ जन्मला. एकच ढाण्या वाघ जन्मला मुंबईच्या भूमीवर. माझ्या देवाचे माझ्या राजाचे माझ्या देवाचे नाव गाजते.
मन दोराच्या ओठावर मराठी माणसा रक्षणासाठी स्थापिली शिवसेना भगवा झेंडा हाती घेऊन न्याय दिला लोकांना जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी साऱ्यांच्या हृदयावर जय भवानी जय शिवाजी साऱ्यांच्या हृदयावर धन्यवाद. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनवामध्ये वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही मित्र कर मगाशी बुवाने सांगितलं की म्हणता सिरियल ह्या महिलांवरतीच असतात. असं काही नाही बुवा. सिरियल अशा झाल्यात आजकालच्या की एका महिलेची 2-2 लग्न दाखवतात किंवा म्हाताऱ्या पुरुषाबरोबर महिलेचं लग्न दाखवतात. कारण झी टीव्हीने असा मांडलाय उच्चात ताई, झी टीव्हीने असा उच्चात मांडलाय की संध्याकाळी 7 वाजता आम्ही गेला स्टेशनलाच राहतो, 10 वाजेपर्यंत घराकडे जायत नाही. कारण रिमोट घेऊची कोणाची हिंमत नाही. कारण सिरियल बघा, झी टीव्हीचा आणि आपल्या मराठी सिरियलचा आणि लग्नाचा काय संबंध आहे बघा. मराठी सिरियल आणि लग्न हे कसा संबंध आहे बघा. लग्नाआधी सिरियल लागते ती दिल दोस्ती दुनियादारी. लग्नाआधी सिरियल लागते ती दिल दोस्ती दुनियादारी. लग्न जमल्यावर जुळून येते रेशीम गाठी. लग्न जमल्यावर जुळून येते रेशीम गाठी. साखरपुडा झाल्यावर होणार सुनमी त्या घरची. साखरपुडा झाल्यावर होणार सुनमी त्या घरची. लग्नानंतर तुझ्याच जीव रंगला. लग्नानंतर तुझ्याच जीव रंगला. लग्न होऊन 1 महिना झाल्यानंतर ती काय म्हणते? होम मिनिस्टर. लग्न होऊन 1 महिन्यानंतर म्हणते होम मिनिस्टर. लग्नानंतर 2 महिन्यानंतर काय म्हणते? तू तिथे मी. लग्नानंतर 2 वर्षानंतर तीच काय बाई होते बघा, डिटेक्टिव्ह अस्मिता. लग्नानंतर 3 वर्षानंतर खुलता कळी खुलेल. लग्नानंतर 3 वर्षानंतर खुलता कळी खुलेना. लग्नानंतर 5 वर्षानंतर माझी या प्रियाला प्रीत कळेना. लग्नानंतर 10 वर्षानंतर का रे दुरावा. लग्नानंतर 20 वर्षानंतर एका लग्नाची गोष्ट. लग्नानंतर 30 वर्षानंतर माझ्या नवऱ्याची बायको. लग्नानंतर 40 वर्षानंतर चला हवा येऊ द्या. आणि लग्नानंतर 60 वर्षानंतर चूकभूल द्यावी. हे झी टीव्ही आणि एकता कपूर आणि आपण त्याच्यात गुरफाटून गेलोय बघा. या ठिकाणी गजर सादर करतो. गजराच्या माध्यमातून नक्कीच तुमचं मनोरंजन आणि प्रबोधन या ठिकाणी होणार आहे. ना भाला ना फरशी, ना भाला ना फरशी, ना वाद पाहिजे. ना भाला ना फरशी, ना घाव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीम
लिहून दिली. खरोखरच त्यांचे लाख लाख आभार. मगाशी बुवानी सांगितल्याप्रमाणे बघा, आम्हाला विचारलं मराठी कोणतं, आपण बेंचवर उभे राहून सांगायचो त्या टायमात. पण आज करमान मेलावा फक्त 2 ओळी लिहिल्या आहेत त्या ऐका. एक मराठा